सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? माझ्या रोजच्या व्हिडिओची सुरुवात तुम्ही बघितली असेल आणि तो व्हिडिओ बघताना तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या पाठीमागे रोज तुम्हाला हिरवंगार असं शेत दिसायचं. पण आज ही परिस्थिती तुम्हाला दिसत नाही आहे, कारण आमच्या शेतातल्या ऊसाला आज तोड आलेली आहे. त्यामुळं आता तो तसा निसर्ग दिसायला, तसा परत ऊस यायला अजून 1 वर्षभर तरी लागणार आहे आणि पुन्हा नव्यानं ते शेत तयार करावं लागणार आहे. चला तर आपण आता ऊसाच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष ऊस तोड बघूया. आता इकडे दोघं आणि इकडे दोघं जरा धरा आणि केबल आहे केबल वाचून केबल तिला वाढायची तिकडे केली का तिला काढले ते काढले भैया चला केबल वाढा. आज आम्ही गावी गेलो होतो आणि आज सकाळी अचानक या ऊस तोडणी कामगारांचा आम्हाला फोन आला की तुमच्या शेतात आम्ही ऊस तोडायला आज येतो. गेले 4-5 दिवस आम्ही त्यांची वाट बघत होतो, पण गावात ही अनेक ठिकाणचा ऊस त्यांना तोडायचा असल्यामुळं ते आज आमच्याकडे आले होते. आता नोव्हेंबर महिना सुरू आहे. सकाळी आमच्या इकडे 2 दिवस झालं थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि दुपारी असं कडक ऊन पडतं. तुम्ही आत्ता हे जे दृश्य बघत आहात ना, त्या ठिकाणी एक पाण्याच्या बोरवेलची मीटर पेटी होती आणि ती इथून हलवण्यात आली आहे आणि तिथंच एक छोटंसं देऊळ होतं, जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि ज्याचं कंपाऊंडचं बांधकामसुद्धा आम्ही घरातूनच केलेलं होतं. तर त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आम्ही घरातच तयार केलं आहे आणि तिथं यातले जे देव होते या छोट्या पहिल्या मंदिरातले, ते त्या ठिकाणी नेलेले आहेत आणि त्या मंदिराचं जे राहिलेल्या विटा वगैरे होत्या त्या उचलून आम्ही सर्वांनी अशा इकडं बाजूला टाकल्या. कारण का तर इथून ट्रॅक्टर परत शेतात जाणार होतं म्हणून. आणि हा भाग परत सपाट करायला ह्यांनी सुरुवात केलेली आहे. ऊसतोड कामगारांचं जीवन ना फारच खडतर असतं. आता हा मुलगाच बघा ना, अगदी 2-3 वर्षाचा हा छोटा मुलगा आहे, पण हातात कोयता घेऊन अगदी सहजपणे ऊसाच्या तो कांड्या करून ऊस खात आहे. इथली मीटर पेटी, इथलं छोटं देऊळ हे आम्ही बाजूला हलवलं. त्याचबरोबर पपईचं एक इथं झाड होतं, तर ते झाडसुद्धा इथून काढलेलं आहे आणि आता मी हे तुम्हाला दाखवते बघा की हा ऊस इथंपर्यंत तोडून त्यांचा झालेला आहे. किती फास्ट त्यांचं काम होतं बघा. मला वाटतं अगदी सकाळी 11च्या दरम्यान ही ऊसतोड आलेली होती आणि जवळजवळ एकर ऊस असेल, 1 एकर तो त्यांनी तोडून पूर्ण केलेला आहे. आणि कुठंपर्यंत ऊस तोडून झाला हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आत्ता 5 वाजलेले आहेत.
तिकडं शेतात ऊसतोडीचं काम सुरू आहे आणि इकडं घरासमोर काय सुरू आहे बघा. तर कंपाऊंडला ज्या लाईट आहेत त्यांचं लाईट फिटिंग करायचं काम आज इकडं सुरू आहे. तुम्ही इथं बघू शकता बघा. तर कंपाऊंडच्या प्रत्येक पिलरच्या वरती एक लाईटसाठी पॉईंट सोडलेला आहे आणि त्यासाठीच हे लाईट फिटिंगचं काम सुरू आहे. आणि हे पूर्ण झाल्यानंतर ना ज्या वेळेला काम हे सगळं पूर्ण होईल त्यावेळेला इतकं ते सुंदर दिसणार आहे की बस. आता इकडं जवळजवळ सर्व ऊस तोडून होत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा. या ऊसाच्या मोळ्या बांधूनसुद्धा झालेल्या आहेत. हे जवळजवळ 30 कामगार आज ऊस तोडायला होते. आणि फायनली घरासमोरचा सर्व ऊस आता तोडून झालेला आहे. आणि मी नंतरच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी जवळ जाऊन त्या ऊसतोड कामगारांचं जीवन कसं असतं हे दाखवणार आहे. आता हे कामगार दुसऱ्या ऊसाकडे चाललेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ खूपच गडबडीत केलेला होता कारण अजून बरीचशी कामं मला होती. पुन्हा भेटू लवकरच.